नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, हे धनपड पुराण संपायचं चिन्ह नाहीये. कारण जोपर्यंत नव्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची घोषणा होत नाही आणि त्यासाठीच्या उमेदवार किंवा प्रतिउमेदवार ज्यांची नावं आणि चेहरे समोर येत नाहीत, तोपर्यंत हा विषय चघळला जाणार आहे आणि त्यापासून आमचीही सुटका नाही. पण यामध्ये काय केलं गेलं, वेगवेगळे पैलू आहेत. हे राजकारण समजून का घ्यायचं असतं की रोज उठून ब्रेकिंग न्यूज देणारे इतक्या ब्रेकिंग न्यूज रोज देत असतात की उद्या संध्याकाळी मोदी सरकार पडणार आहे, पहाटे पहाटे मोदी देश सोडून पळून जाणार आहेत, अमित शहा कुठेतरी बेळात लपायची जागा शोधतायत. अशा बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचा पाऊस पडणारे जे लोक आहेत, त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे आपल्या पदाचा राजीनामा देत आहेत याचा थांग पत्ता लागलेला नाही. त्यामुळे उठसूट सूत्र्यांचे हवाले देणारे जे आहेत, असे जे हवालदार देशभरच्या माध्यमांमध्ये बागडत असतात, त्यापैकी कोणालाही जगदीप धनखड हे राष्ट्रपती भवनात राजीनाम्याचं पत्र घेऊन जाईपर्यंत याची गंधवार्ता नव्हती. अख्खा दिवस जे जगदीप धनखड संसदेमध्ये वावरत होते आणि त्यांच्या आसपास अक्षरशः शेकड्यांनी पत्रकार संसद भवनामध्ये किंवा संसद भवनाच्या बाहेर तिथल्या परिसरामध्ये तिथल्या रस्त्यावर बागडत होते. अशा कुठल्याही पत्रकाराला कुठल्याही सूत्राकडून अंदाज सुद्धा आला नाही. आणि आता सांगतायत पडद्यामागे हे चाललं होतं, पडद्यामागे ते चाललं होतं, त्यांनी 63 खासदारांच्या सह्या दिल्या आणि घेतल्या आणि त्यांनी ऍक्सेप्ट केलं, त्यांनी अमुक केलं, यांनी तमुक केलं. राजनाथ सिंग यांच्या दालनामध्ये खासदारांच्या सह्या घेतल्या जात होत्या. आता सगळे 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 सांगतायत. पण जगदीप धनखड हे देशाचे उपराष्ट्रपती होते आणि आज सत्तेत बसलेल्या भारतीय जनता पक्ष किंवा एनडीए यांनीच त्यांना इतक्या सर्वोच्च पदावर आणून बसवले होते. पण तेच जगदीप धनखड आणि आजचे सत्ताधारी असलेले भाजपचे नेते, नेतृत्व वगैरे यांच्याशी धनखड यांची धुसफूस चालू आहे अशी बातमी किती पत्रकारांनी दिली होती, किती चॅनेलवाल्यांनी दिली होती, किती लोकांनी याच्या ब्रेकिंग न्यूज केला होत्या, किती लोकांना सूत्रांकडून हे कळलं होतं. अर्थात अनेक जण सांगतायत मला अमुक तमुक 4 दिवसापूर्वी असं बोलला होता की कुछ तो गडबड आहे. कोणालाही काही माहित नव्हतं. कोणालाही काही माहित नव्हतं. कसलाही गाजावाजा होऊ न देता जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपती पदावरून बाजूला करण्यात आलं. साधा नारळ सुद्धा त्यांच्या हातात दिला नाही आणि पिटाळून लावलं. ते सुद्धा कुठेतरी चिडीचूप जाऊन बसलेले. आणि ना धनखड काही बोलत आहेत, झालं काय ते, ना भारतीय जनता पक्षाकडून काही बोललं जात आहे. सर्वसाधारणपणे राज्यसभा काल परवा तुम्ही बघितलं, आपले कोण महाराष्ट्राच्या विधान परिषदेतले विरोधी नेते अंबादास दानवे यांना एक निरोप समारंभ करण्यात आला. अगदी उपराष्ट्रपती असलेले हमीद अन्सारी यांनी मोदी सरकारला आरंभीच्या 3 वर्षामध्ये शक्य तितकं अडचणीत आणण्याचा आटापिटा केला. तरीही त्यांची मुदत संपून नवीन उपराष्ट्रपती निवडून आलेले होते व्यंकय्या नायडू. अशा वेळेला हमीद अन्सारी यांचं पण व्यवस्थित विदाई काय ते निरोप समारंभ झालेला होता. पण यापैकी कुठलंही एक साधं पुष्पगुच्छ वगैरे सोडा, एक नारळ किंवा फूल सुद्धा न देता जगदीप धनखड यांना त्यांच्याच पायांनी घरी पाठवण्यात आलं आणि गाजावाजा कुठेही नाही.
गाजावाजा कुठेही नाही. याला मोदी सरकार म्हणतात. गेली 10 वर्ष दिल्लीमध्ये किंवा त्याच्या आधीची जवळजवळ 13 वर्ष गुजरातमध्ये याच पद्धतीत मोदींनी एक अपशब्द न वापरता आपल्या अनेक विरोधकांना चिडी चूप करून टाकले. शंकरसिंग वाघेला आजही हयात आहेत. कुठे आहेत, काय करतात, किती लोकांना त्यांचं नाव तरी आठवतं. ही मोदी शैली आहे. मोदी बोलत नाही, करतात. आणि त्यामुळे मोदींशी पंगा घेणाऱ्या प्रत्येकाने 1000 वेळ विचार करायचा. आपण काय जे करतोय त्याच्या दुष्परिणामांना किंवा परिणामांना सामोरं जाण्याची हिंमत आपल्याकडे आहे का? पण बहुतेक जण तो विचार सुद्धा करत नाहीत आणि फुकटच्या फुशारक्या मारत शत्रुघ्न सिन्हा होतात, यशवंत सिन्हा होतात, अरुण शौरी होतात. मिळतं काय? मिळतं काय? सत्यपाल मलिक. हे मी सगळं पुन्हा पुन्हा एवढ्यासाठी सांगतो की मोदी म्हणजे काय, फुगा आहे, फुगवलेला फुगा आहे, असं काल परवाच राहुल गांधी बोलले. अरे लावा टाचणी, फोडून टाका. 11 वर्ष तो फुगा फुगलेला आहे. तो तुम्हाला साधी टाचणी लावून फोडता का येत नाही राहुल गांधींना? राहुल गांधी म्हणतात की नुसता देखावा निर्माण केलाय, मोदीला घाबरायची गरज नाही, मैं उनसे मिला हूं, डरने की कोई जरूरत नहीं है, ये गुब्बारा है. अरे गुब्बारा आहे तो फोडून टाका, त्यातली हवा निघून जाऊन दे, की जगाला कळेल अरे उगाच याला घाबरत होतो. पण 24 वर्ष झाली गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून मोदी काम करत होते. तेव्हापासून आजपर्यंत राहुल गांधींच्या आईपासून सगळ्यांनी जे काय राजकारणाचे डावपेच खेळले त्या सगळ्यांना पुरून उरत नरेंद्र मोदी नावाचा फुगा फुगत फुगतच चाललेला आहे. पण एक वेळ अशी येते की जर तो फुगा असेल तर ठरल्यापेक्षा जास्त हवा त्याच्यात भरली तर तो फुटतो. नरेंद्र मोदी हा खरोखरच फुगा असता आणि 24 वर्ष त्याच्यामध्ये नुसती हवा भरली गेली असती तर तो एवढ्यात फाटून गेला असता, फुटून गेला असता. टाचणी पण लावायची गरज नव्हती. पण हा फुगा नाहीये. हा फुगा नाहीये. ह्या आत्मविश्वासाने भारावलेला एक नेता आहे आणि म्हणूनच त्याची क्षमता इतकी आहे की तो कोणाशीही टक्कर घ्यायला जातो तेव्हा पराभूत होण्यासाठी जात नाही. मग तो शंकरसिंग वाघेला असो, अहमद पटेल असो, सोनिया गांधी असो किंवा डोनाल्ड ट्रम्प असो. आणि म्हणून हे सगळं करताना 10 वेळ विचार करायचा असतो. आपण करतोय त्याचे दुष्परिणाम आपल्यालाच भोगायला लागणार असतील तर ते करावेत का? मग ते न करता चिडीचूप आपलं बाजूला व्हावं. जी कृती उपराष्ट्रपती पदावरून बाजूला होताना जगदीप धनखड यांनी 21 तारीखला केली, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपल्या पदाच्या तडकाफडकी राजीनाम्याची कृती जी धनखड यांनी 21 जुलैला केली ती त्यांच्या मनात किंतु परंतु असताना आधीपासून केली असती तर सन्मानपूर्वक बाजूला होता आलं असतं आणि तुमच्या जाण्याचा गाजावाजा झाला नसता. आता लोक बोलतायत हे हाकून लावलं, बाजूला होणं, निघून जाणं आणि हाकून लावणं, असं कुठेही भाजपच्या कुठल्याही नेत्याने असं म्हटलेलं नाही की धनखड यांना हाकून लावलं. हा, उलट कालपर्यंत जे धनखड यांच्यावर मोदी निष्ठ म्हणून आरोप करत होते त्यांना आता धनखड यांचा कळवळा आलेला आहे. धनखड यांना अपमानित केलं. काय अपमानित केलंय? त्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी कुठली कुठली पदं भूषवली, किती चांगलं काम केलं आणि त्यांच्या पुढच्या गोष्टीला शुभेच्छा देणाऱ्या एक ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला
बाकी कुठल्याही भाजपच्या नेत्याने चांगलं किंवा वाईट असा एकही शब्द धनखड यांच्याविषयी या राजीनाम्यानंतर उच्चारलेला नाही, किंवा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला बाकीच्या नेत्यांना कुठलेही शिव्याशाप देण्यापर्यंत पलटी मारण्याचं काम धनखड यांनी केलेले नाही. कदाचित त्यांना आता लाज वाटत असेल की आपली कुवत नसताना, ताकद नसताना आपण इतका मोठा पंगा का घेतला. आणि मग तिथे गडबड सुरू होते मित्र, तिथे गडबड सुरू होते. आणि मग यातला विषय असा येतो की कुठलाही गाजावाजा नाही, सूत्रांकडच्या बातम्या नाहीत, काय नाही, आणि अचानक होऊन गेलं. याला हिम्मत म्हणतात मित्रांनो. अंगावर येण्याआधी शिंगावर असं घेतलं की अलगद नेऊन अँब्युलन्स मध्ये ठेवलं, तोपर्यंत कोणाला पत्ता लागला नाही की शिंगावर घेतलंय आणि हे अंगावर गेलेत, याचा सुद्धा पत्ता लागला नव्हता. आणि या हिमतीला जो पोरकट माणूस गुब्बारा फुगवलेला फुगा म्हणतो, त्याची हिंमत किती आहे. कधी कधी असं असतं, आपण आपला जो अनुभव आहे तोच दुसऱ्याच्या अंगावर कपड्यासारखा घालतो आणि हा राहुल गांधी आहे म्हणून सांगतो. नेमकी राहुल गांधींची तीच अवस्था आहे. राहुल गांधींना त्यांच्या पक्षातून उघडपणे शशी थरूर नावाचा माणूस आव्हान देतोय, तुम्ही कितीही नाकं मुरडली, तुम्ही कितीही आक्षेप घेतलात, तरी काँग्रेसचे 4 नेते ऑपरेशन सिंदूरची बाजू मांडायला जगभर गेले. त्यामध्ये शशी थरूर होते, मनीष तिवारी होते, आनंद शर्मा होते, सलमान खुर्शीद होते. त्या एकावर तरी पक्षीय भूमिकेतून कारवाई करायची हिम्मत खरगे किंवा राहुल गांधी यांना दाखवता आली आहे का. तुमचेच अनुयायी, तुमचे सहकारी तुमच्या नेतृत्वाला आणि तुमच्या पक्षशिस्तीला जुमानत नाहीत, हे राजरोस लोकांच्या डोळ्यात भरतंय. त्याच्यावर नित्यनेमाने गेल्या 2 महिन्यापासून बातम्यांचा पाऊस पडलाय, सूत्रांकडून असो किंवा ब्रेकिंग न्यूज म्हणून असो. पण त्यांच्यावर शिस्तीचा, अनुशासनाचा बडगा उघडण्याची हिंमत ना राहुल गांधींना झाली आहे, ना मल्लिकार्जुन खरगेंना झाली आहे. मग फुगा कोण आहे. राहुल गांधींच्या इच्छेवर काँग्रेस पक्ष चालतो असा जे फुगा फुगवतात, त्या फुग्याला फुटबॉल सारखा मनीष तिवारी, थरूर यांनी फुटबॉल सारखा इकडून तिकडे उडवलाय आणि फुटबॉल काहीही करू शकलेला नाही. राहुल गांधी हे पहिल्यापासून ऑपरेशन सिंदूरच्या विरोधात बोलबाला करत बसलेत, गाजावाजा करत बसलेत, पण त्यांचेच अत्यंत निकटचे विश्वासू सहकारी ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा डंका पिटायला जगभर गेले. राहुल गांधी यांच्या नाराजीचाही खूप डंका पिटला गेला. पण ज्यांनी तुमच्या नाराजीला फुटबॉल सारखं लाथ मारून उडवलं आणि जे जगभर जाऊन आले, त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत दाखवा. तुम्हाला रोजच्या रोज डिफाय केलं जात आहे, त्याच्या बातम्या होतात, गाजाबाजा होतो, पण त्यांना हात लावण्याची, थरूरला हात लावण्याची हिंमत राहुल गांधींकडे नाहीये. कोण आहेत ते. राज्यसभेचे सदस्य, लोकसभेचे सदस्य, सामान्य खासदार. त्याला हात लावण्याची हिंमत तुमच्यामध्ये नाही. आणि मोदींनी उपराष्ट्रपतीपदी बसलेल्या, राज्यसभेच्या सभापती असलेल्या जगदीप धनखड यांना आपल्या सहकारी मंत्र्यांना सांगून खड्यासारखं बाजूला केलं. कुठे खुट्ट पण वाजलं नाही, कुठे खुट्ट वाजलं नाही. याला हिंमत म्हणतात, त्याला फुगा नाही म्हणत. फुगा काय, तुम्हाला फुटबॉल सारखं उडवलंय, फुगा तर उडू पण शकत नाही. राहुल गांधी हा फुगा पण नाही, फुटबॉल आहे. कोणी यावं, लाथ मारवावी, इकडून तिकडे उडवावा, तिकडून तिकडे उडवावा.
तुम्हाला तर लालू प्रसाद पण उडवतात, तुम्हाला अखिलेश पण लाच मारतो, तुम्हाला कम्युनिस्ट पार्टीचा डी राजा पण लाच मारून उडवून देतो. काय करू शकतात राहुल गांधी? मोदींनी दाखवून दिलं, फुगा सोडा. सगळा आतून भरीव एक गोळ लाल, काय तो दगडाचा अख्खा भरीव दगड असतो, ज्याच्यावर पाय मारलात तो तुमचा पाय, बोट तुटू शकतात, पाय सुजू शकतो, पण त्या गोल दगडाला काय होत नाही. इतका कठीण आणि गंभीर असलेला विषय म्हणजे नरेंद्र मोदी आहे. तुम्ही फुगा फुगा म्हणून त्याला लाथ मारताय, आपलेच पाय सुजवून घेताय, आपलीच हाडं पाडं तोडून घेताय, आणि हा तर फुगा आहे. मैं मिलावू. हिम्मत असेल राहुल गांधींची, आणि राहुल गांधी हा मीडियाने आणि लुटियन्स मीडियाने आणि सोकॉल्ड इकॉसिस्टीमने फुगवलेला फुगा नसेल, तसे शशी थरूर विरुद्ध कायद्याची किंवा सॉरी अनुशासनाची कारवाई करून दाखवा, बडगा उगारून दाखवा. हिम्मत असेल तर शशी थरूरला भिडून दाखवा राहुल गांधी, आणि मग मोदी बरं वाटेल ते बोला, बरं काय हरकत नाही. पण तुम्हाला स्वपक्षातल्या एका सामान्य सदस्य आणि कार्यकर्त्याला कान पकडून सरळ करता येत नाही, आणि ज्याला तुम्ही फुगा म्हणता तो थेट उपराष्ट्रपती संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीला चकार शब्द उच्चारू न देता घरी पाठवून देतो, आणि घरी पाठवल्यानंतर सुद्धा तो माणूस मौन धारण करून गप्प बसतो. इथे फरक कळतो की फुगा कोण आहे आणि भरीव कोण आहे. गेल्या 20 वर्षात राहुल गांधी नावाच्या फुग्यामध्ये इतकी फुगा हवा भरलेली आहे की प्रत्येक निवडणुकीत टाचणी न लावता मतदारच तो हा फुगा फोडून टाकतो, की त्याला ठिगळं लावून इकोसिस्टीम आणि काय ते काँग्रेसचे ल्युटियन्स पत्रकार त्याला ठिगळं लावतात आणि परत फुगवायला सुरुवात करतात. परत एकदा तो फुटतो, आणि सामान्य जनता, सामान्य मतदार तो फुगा फोडत असते. आणि याची जाणीव जसजशी काँग्रेस पक्षाच्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या पातळीवरच्या कार्यकर्त्यांना होते, ते आपला पक्ष सोडून राहुल गांधींचं नेतृत्व झुगारून दुसऱ्या पक्षात आश्रयाला जात आहेत. पण ते का जात आहेत हे सुद्धा राहुल गांधींना कळत नाही. स्वतःच फुगा व्हायचं आणि स्वतःच फुग्याशी खेळायचं, आणि दुसऱ्याला तो तर फुगा आहे असं म्हणायचं, इतका खुलचटपणा फक्त राहुल गांधी करू शकतात. आणि म्हणून जगदीप धनखड यांना चिडीचूप का घरी जावं लागलं, आपल्यावर अन्याय झालाय, अशी 2 वाक्य सुद्धा जाहीरपणे बोलायची हिम्मत उपराष्ट्रपती पद भूषवलेल्या जगदीप धनखडना होत नाही. त्याला नरेंद्र मोदींचा दबदबा म्हणतात, फुगा नाही म्हणत. त्याला दबदबा म्हणतात, की आम्ही सभ्यपणे तुम्हाला पळवाट दिलेली आहे. जगदीप धनखडजी, तुम्हाला आपली अब्रू राखण्यासाठी एक निसटून जाण्याची पळवाट दिलेली आहे. त्या पळवाटेतून जायचं तर जा, नाहीतर खिंडीत तुम्ही स्वतःचा कपाळमोक्ष करून घ्याल. हा या सगळ्या घटनाक्रमातला एक सूचक इशारा आहे, सूचक इशारा आहे. आणि तो फक्त जगदीप धनखड यांना असं समजू नका, अजिबात नाही. मोदीजी एकाच कृतीमधून अनेकांना इशारे देत असतात, समजावत असतात. समजलं तर बरं, नाही तर कपाळमोक्ष तुमचा व्हायचा आहे. आता जी माहिती बाहेर येते ती दिसते की नरेंद्र मोदी, आपणच ज्याला उपराष्ट्रपती केला तो आपल्या डोक्यावर मिरे वाटतोय, हे गेली काही महिने सहन करत होते, जवळजवळ वर्षभर सहन करत होते. पण तरीही त्याला परत परत संधी देत होते की सुधारा, एवढ्या मोठ्या पदावर आहात, सन्मानपूर्वक तिथून निवृत्त व्हा, निवृत्तीचं आयुष्य आनंदात जगा सन्मानित म्हणून. पण ज्याला अपमानित होण्याची हौस असते, त्यांनी अभिमानाचे कितीही फुगे फुगवले तरी ते फुगे आपोआप फुटत असतात. जितकी हवा भराल त्यामुळे अधिक लवकर फुटतात. त्यापेक्षा जगदीप धनखड यांची कहाणी वेगळी नाहीये.
पण अर्थात फुगा का फुगवतात, कसा फुगवतात आणि का फुटतो याविषयी बालिश असून सुद्धा राहुल गांधींना कळत नाही, म्हणून त्यांनी मोदींना फुगा म्हटलं तर गैर लागू नाहीये. बालिश बुद्धीच्या लोकांना यापेक्षा अधिक काय समजणार आणि ते काय बोलणार. तेव्हा आपण किती कर्तृत्ववान आहोत, आपण किती हिंमतबाज आहोत, हे राहुल गांधींना दाखवायचं असेल तर मोदींना फुगा म्हणून हिणवण्याची गरज नाही. राहुल गांधींनी एक साधं सोपं काम करावं. गेले 2 महिन्यापासून तुम्हाला धुडकावत बसलेले शशी थरूर आणि जे इतर 4 नेते आहेत त्यापैकी एकावर तरी कारवाईची हिंमत करून दाखवा. मोदींनी जगदीप धनखड यासारख्या एका उच्च पदस्थ व्यक्तीला आपल्याशी अडीबाजी करतोय म्हणून असा धडा शिकवलाय की भाजपच्या अंतर्गत किंवा एनडीएच्या अंतर्गत ज्यांच्या मनात थोडी शंका कुशंका असेल तर चान्स घेऊया, त्यांना सुद्धा जगदीप धनखड हा इशारा आहे. हा इशारा आहे. समजने वालों को इशारा काफी असं म्हणतात. त्यापेक्षा मोदींचं राजकारण वेगळं नाहीये. मला असं वाटतं की धनखड यांनी अतिरेक केला तरी त्यांना संधी देण्यात आली. राहुल गांधी हात लावायची हिंमत करत नाहीत, याचं कारण असं की त्यांनाही माहितीये की आपण यांच्यावर कारवाई केली तर हे स्वतंत्र खासदार होतील आणि आपल्या पक्षाची खासदार संख्या कमी होईल. इतका अगतिक झालेला नेता लागोपाठ निवडणुका जिंकणाऱ्या मोदींवर जेव्हा इतका बालिश आरोप करतो, तेव्हा हसायचं का रडायचं मित्रांनो तुम्ही ठरवा. मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.